नमस्कार. मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. ती स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता याला आपल्याला छानपैकी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि नंतर बारीक कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी तुम्ही बघू शकता पाण्याने स्वच्छ कोथिंबीर धुवून घेत आहे. याने काय होईल, यामधली पूर्ण जी काही माती आहे कोथिंबीरमध्ये असलेली ती पूर्णपणे निघून जाईल. तर इथे मी कोथिंबीर छानपैकी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता याला आपल्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे आणि एकदम कोरडी करून घ्यायची आहे. आपल्याला याला ड्राय यासाठी करायचं आहे कारण आपण जेव्हा यामध्ये बेसन पीठ घालू मळण्यासाठी तेव्हा कोथिंबीरीला खूप पाणी सुटतं आणि ते जे मिश्रण आहे ते खूप पातळ होतं. तर ते पातळ होऊ नये यासाठी आपल्याला ही कोथिंबीर छानपैकी कोरडी करून घ्यायची आहे. तर आपल्याला इथे ठेचा तयार करायचा आहे आणि त्यासाठी मी इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहे. तर याचा आपण ठेचा तयार करून घेऊया. तर इथे मी बारीक अशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण 1 वाटी बेसन पीठ घालणार आहोत. 1 वाटी बेसन पीठ इथे पुरेसा आहे. 1 चमचा तीळ, ठेचा जो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला होता तो, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट अर्धा चमचा. लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल, पण कलर येण्यासाठी घालू शकता. आता हे सर्व जिन्नस आपल्याला छानपैकी एकजीव करून घ्यायचे आहेत, एकत्र करून घ्यायचे आहेत. यामध्ये पाण्याचा वापर फार होणार नाही आहे. फार आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून एवढं पाणी लागणार आहे. हे सर्व मसाले छानपैकी कोथिंबीरीला चिकटून घ्यायचे आहेत, मिसळून घ्यायचे आहेत. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. तर या ठिकाणी मी छानपैकी हे मिश्रण मळून घेतलेलं आहे आणि याचा गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याचे छोटे छोटे रोल तयार करून घ्यायचे आहेत. तर कोथिंबीर वडे बनवण्यासाठी मी इथे रोल तयार करून घेतलेले आहेत. साधारणतः 3 हे रोल तयार झालेले आहेत मीडियम आकाराचे. तर इथे मी चाळणी घेतलेली आहे आणि याला तेलाचा हात लावून घेतलेला आहे. आता हे रोल आपल्याला यामध्ये ठेवून याला वाफवून घ्यायचं आहे. गॅसवरती मी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. आता ही चाळणी आपल्याला यावरती ठेवायची आहे आणि हे वडे छानपैकी वाफवून घ्यायचे आहेत. तर इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण चेक करूया आपले हे रोल छानपैकी वाफवलेले आहेत किंवा नाही. सुरीच्या साहाय्याने चेक करून बघूया. तुम्ही बघू शकता छानपैकी वाफवलेले आहेत. तर गॅस बंद करूया आणि हे जे रोल आहेत याला थंड होण्यासाठी ठेवून देऊया. रोल हे थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला याचे काप करायचे आहेत आणि वड्या आपल्याला छानपैकी तळून घ्यायच्या आहेत. तर इथे हे रोल छान बऱ्यापैकी थंड झालेले आहेत. आता याचे आपण काप तयार करून घेऊया. काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साईज. हे असे नुसते खायलाही खूप छान लागतात स्टीम केलेले.
तुम्ही याला डीप फ्रायही करू शकता किंवा शॅडो फ्रायही करू शकता. कोणत्याही पद्धतीने तुम्ही हे खाऊ शकता. आपल्याला इथे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता तेल गरम झाले की नाही हे आपण चेक करूया. तेल छानपैकी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम ही मीडियम करणार आहोत आणि हे वडे छानपैकी खमंग आणि खरपूस असे तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली ही कोथिंबीर वडी तयार आहे. खमंग, खस्ता आणि खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद.